सारखे अनेक लोक यायची. अनेक लोक येत असताना त्यांच्यामध्ये एक मुलगा पण राहायचा. तो मुलगाने एकदा महाराजांनी प्रश्न विचारला, महाराज, तुम्ही ज्या श्रीकृष्णाची परमात्माची जी मला कथा सांगतात, तो श्रीकृष्ण परमात्मा कोठे राहतो? महाराज म्हणतात, बाळा, तो श्रीकृष्ण परमात्मा वृंदावनाला राहतो. हा तसाच वृंदावनाला निघाला आणि वृंदावनाला गेल्यावर लोकांना विचारू लागला, श्रीकृष्ण परमात्मा कोठे राहतात? लोकांनी म्हणाले, मंदिरात राहतात. हा मुलगा मंदिरात गेला आणि म्हणाला, काय बरं चाललंय का कृष्णा? कृष्ण काहीच म्हणले नाही, कारण त्याने ऐकलं होतं भागवतामध्ये श्रीकृष्ण बोलतो, चालतो, बासुरी वाजवतो, नाचतो, गातो, परंतु हा बोलणारा चालणारा कृष्ण नाही. माझे श्रीकृष्ण कोठे आहे? तेव्हा तो म्हणाला, मी शपथ घेतो, मी 8 दिवस जेवण करणार नाही. जोपर्यंत मला श्रीकृष्ण भेटत नाही तोपर्यंत मी जेवणच करणार नाही, पाणी पण पिणार नाही. तेव्हा श्रीकृष्ण परमात्म्याला दया येते आणि ते प्रकट होतात आणि म्हणतात, बाळा, उठ, मी आलोय. तेव्हा मुलगा म्हणतो, तुम्ही कोण? तुम्ही माझ्या गुरुजींकडे चला, मग ते तुम्हाला ओळखतील तुम्ही कोण. मग हा गुरुजींकडे घेऊन गेला आणि म्हणाला, गुरुजी, हा कोण आहे? गुरुजी म्हणाले, मला तर कोणीच दिसत नाही. तेव्हा तो मुलगा म्हणाला, अरे श्रीकृष्णा, माझ्या गुरूंना दिसणार आहे. तेव्हा श्रीकृष्ण परमात्म्याचे गुरूंना सुद्धा दर्शन देतात. ज्याने ज्याने जैसे घ्यावे तैसे व्हावे, कृपाळे विठ्ठल. उभारायला विचारले, महाराज, तुम्हाला अजून काय आवडते? महाराज म्हणाले, मला पंढरीला जायला आवडते. जावे पंढरीसी आवडी मनासी, कधी एकादशी आषाढी हे. आवडी पंढरी भीमा पांडुरंग, आवडी पंढरी पांडुरंग, आवडी पंढरी भीमा पांडुरंग, आवडी पंढरी भीमा पांडुरंग, आवडी पंढरी भीमा पांडुरंग, भीमा पांडुरंग, आवडी पंढरी भीमा पांडुरंग, आवडी पंढरी भीमा पांडुरंग, हे आवडी पंढरी भीमा पांडुरंग, 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 आवडी पंढरी भीमा पांडुरंग. आवड पंढरी भीमा पांडुरंग, चंद्रभागा लिंग पुंडलिक, अशी संतांची आवड असतात. आता मग आता सरळ सरळ अर्थ बघायचे झाला तर काय असेल? पहिल्या चरणात बाबा म्हणतात, देवासी आवडे भक्त समागम, त्याचे सर्व काम करी अंगे. हा जो देव आहे ना, त्याला भक्तांच्या समागमामध्ये नेहमी राहावयास आवडते. आणि दुसऱ्या चरणात नाथ महाराज काय म्हणतात, भक्त काज लागी अवतार धरी, नांदे भक्ता घरी स्वयं देव. भक्तांना काय अडचण आली की मी लगेच अवतार घेतो आणि त्यांचे जे काही काम असेल ते स्वतः मी करतो. आणि तिसऱ्या चरणात नाथ महाराज काय म्हणतात, भक्ता विना देवा काही जन आवडे, भक्ता तो आवडे सर्व काळ. म्हणजे देवाला देव म्हणतो, मला कितीही क्षीराचा सागर दिला तरी सुद्धा माझ्या भक्तांसमोर तो फिका आहे. आणि चौथ्या चरणात नाथ महाराज काय म्हणतात, एका जनार्दनी भक्ताचा अंकित, देव सुडोदित स्वयं होत. म्हणजे देवाने एकनाथ महाराजांच्या घरी
आणि उरलेले बाकीचे 12 वर्षे काय केली तर कावडीने पाणी जाग घरी चक्र पाणी वाहे